नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात सर्वप्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. 12वीच्या बोर्ड परीक्षेला मंगळवारी मोठ्या उत्साहात झाली सुरुवात. कोरोनानंतर विद्यार्थ्यांनी अनुभवले बोर्ड परीक्षेचे टेन्शन. ढोल ताशांच्या गजरात झाले विद्यार्थ्यांचे स्वागत. शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी आक्रमक. राज्यातील विविध जिल्ह्यात बुधवारी चक्काजाम आंदोलन करण्याचा दिला इशारा. सोलापूरकरांवर लादलेला करवाढीचा बोजा मागे घ्यावा. कर वसुलीसह उत्पन्न वाढीवर लक्ष देण्याचे माजी स्थायी सभापती चेतन नरोटेंनी केले आवाहन. चंदन लाकडाच्या अवैध वाहतुकीवर वनविभागाची कारवाई. मंद्रुप कंदलगाव रस्त्यावर 30 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. आणि शिवजयंती मिरवणुकीमध्ये ध्वनिक्षेपकाच्या मर्यादेचे वारंवार केले उल्लंघन. 4 शिवजन्मोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल करत साहित्य केले जप्त. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 12वीच्या बोर्ड परीक्षेची सुरुवात मंगळवारपासून मोठ्या उत्साहात झाली. विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. कोरोना महामारीनंतर राज्यामध्ये बोर्ड परीक्षा संपन्न होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने 12वीचे वेळापत्रक जाहीर करून बोर्ड परीक्षा घेण्यात येत आहे. मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता परीक्षा सुरू झाली. तत्पूर्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि ढोल ताशाच्या गजरात गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. दोन वर्ष कोरोनामुळे बोर्डाच्या परीक्षेचा अनुभव विद्यार्थ्यांना घेता आला नाही. यंदाच्या वर्षी प्रथमच 12वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या पेपरचा अनुभव घेता येत आहे. मंगळवारी इंग्रजीचा पहिला पेपर असून यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साहाचे पण नर्व्हसनेसपणाचे वातावरण दिसून आले. दरम्यान सकाळी 10:15 वाजता सुमारास शहरातील हरिभाई देवकरण प्रशालेत ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनींची तपासणी करूनच त्यांना वर्गात सोडण्यात येत होते. त्या अगोदर विद्यार्थ्यांसह पालकांची बैठक व्यवस्था पाहण्यासाठी बोर्डासमोर एकच गर्दी दिसून आली. या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त करताना बोर्डाच्या पेपरचा पहिला अनुभव असल्याचे सांगितले.
आहे थोडा कॉन्फिडन्स कशी तयारी केली? तयारी केली चांगली पुस्तक वाचून पेपर पहिल्यांदा भरपूर वर्षानंतर पहिल्यांदा हां 2019 नंतर झाला त्यामुळे पहिल्यांदाच आम्ही परीक्षा देतोय. 10वी पण आमची बोर्ड झालं नव्हतं आमचं पहिलं एक्सपिरियन्स आहे. नर्वस आहे थोडं कुठला पेपर आहे आज? कशी तयारी केली? किती अभ्यास केला? काय तयारी शेवटपर्यंत नाहीच वाटते तर प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक कांबळे यांनी देखील परीक्षेच्या नियोजनाबाबत माहिती देताना कॉपीमुक्त परीक्षा होत असल्याचे सांगितले. या ठिकाणी कार्यरत आहे. या ठिकाणी इयत्ता 12वीचे परीक्षा केंद्र असून या परीक्षेसाठी 743 विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. बोर्डाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सर्व प्रकारची चोख व्यवस्था या केंद्रावरती केलेली आहे. विद्यार्थ्यांना वर्गात परीक्षा हॉलमध्ये सोडताना त्यांना तपासणी करून कुठलाही कॉपी परीक्षा घेण्याचा प्रशासनातर्फे आटोकाट प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांना तपासणी करून वर्गात सोडलं जातं. मुलींना तपासणी करण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. विद्यार्थ्यांना तपासणी करण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. तसेच आपल्या वर्गामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही अशा प्रकारच्या सक्त सूचना सर्व वर्गावर जाणाऱ्या परीक्षकांना दिलेल्या आहेत. तर एकूणच माननीय शिक्षणाधिकारी यांच्या सूचनेनुसार आणि माननीय बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आम्ही कॉपी परीक्षा घेण्याचा परीक्षेला येताना त्यांचं प्रवेशद्वारावरच पुष्पगुच्छ देऊन प्रशासनाने स्वागत केलेलं आहे. सोबत बँडच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि एकूणच विद्यार्थ्यांमध्ये एक आनंददायी वातावरण निर्माण होण्यासाठी प्रशासनाने केलेला चांगला प्रयत्न आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी हायस्कूलला या प्रसंगी परीक्षा केंद्र परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांसह होमगार्ड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 22 फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. राज्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 22 फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. 22 फेब्रुवारी रोजी सोलापूर जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोलापुरात दिली आहे. या संदर्भात शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. सध्या शेतकऱ्यांना वेळेवर आणि आवश्यक तेवढी वीज उपलब्ध करून दिली जात नाही. तसेच शेतकऱ्यांच्या वीज बिलात 37% वाढ केली आहे. मुळात शेतकरी आर्थिक अडचणीत असताना ही वीज वितरण विभाग आणि महापारेषण यांच्या वतीने शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्याची सुलतानी कारवाई सुरू झालेली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला हमीभाव मिळत नाही. सोलापुरात कांदा, साखर यासारख्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नाही. सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून जात असलेल्या सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग तसेच रिंग रोडसाठी आवश्यक असलेल्या जमिनी कवडी मोल किमतीने शासनाकडून संपादित केल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा अशी मागणी केली जात आहे. हल्ली शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्याबद्दल बोलायचं नाही, सहकारी परिषदेमध्ये सहकाराबद्दल बोलायचं नाही, ही फॅशनच झालेली आहे. हो, नावालाच सहकार परिषदा शेतकरीचा मेळावा होतो, पण त्यात कुठं शेतकरी नसतो आणि सहकारही नसतो. आता सहकार मंत्री होऊन अमित शहा जवळजवळ वर्ष होत आलं. काय काय त्यांनी सहकारात केलं ते तरी सांगायला पाहिजे होतं. त्यासाठीच आहे, दुसरं काय काय त्यातनं काय निष्पन्नच झालं नाही तर बघायचा मुद्दाच येतो. कुठं काहीच निष्पन्न झालेलं नाही. काय सांगतो आणि तो कायदा बायपास करायचा अधिकार यांना कोणी दिला? तेव्हा या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा अधिकाऱ्यांनी द्यावं आणि मग बोलावं गडकऱ्यांनी, मग एखादी बैठक व्यापक. कारण हा 4-5 जिल्ह्याचा प्रश्न आहे. हा काय फक्त सोलापूरचा नाही आहे, नगरचा आहे, बीडचा आहे,
उस्मानाबादचा आहे. ना विरोधी पक्षांना त्यात लक्ष घालावंसं वाटलं, ना सत्तेत असणाऱ्या आमदारांना मंत्र्यांना लक्ष घालावंसं वाटलं. आम्ही घातलं, कारण जिथं कोणच नसतं तिथं आम्ही असतो आणि हीच भूमिका आमची असते. हां, मी मगाशीच सांगितलंय की समृद्धीला जो न्याय लावला तोच न्याय इथं लावायचा. त्यात दोन विषय असे आहेत की जो म्हणजे सुरुवातीला जो हायवे असतो त्यात पैसे जास्त मिळतात, पण जो ग्रीनफील्ड असतो नवीनच होतो त्यात पैसे कमी मिळतात. सुरत चेन्नई हा समृद्धी पण नवीनच झालेला आहे. महामार्ग आहे तो, नव्हता, जरा माहिती काढून घ्या. नवीनच झालेला आहे तो. काही ठिकाणी नव्हता. पण काही ठिकाणी जिथं नव्हता तिथंही चांगले पैसे मिळालेत. जे समृद्धीला जो न्याय लावला तोच न्याय सुरत चेन्नईला सुद्धा लावायचा. समृद्धीवरनं सुद्धा वाहनच जातात आणि याच्यावरही वाहनच जातात. नाहीतरी सामान्य माणसाला काय उपयोग त्याचा? हे सगळे हायवे एक्सप्रेस होणार आहेत, लक्षात घ्या. तिथं मोटरसायकल आणि सायकल जाणार नाही, तिथं बैलगाडी जाणार नाही. मग यांच्या चैनीसाठी आम्ही आमच्या जमिनी का द्या? सध्या आमचा कुठल्याही आघाडीमध्ये जाण्याचा विचार नाही आहे, कारण कुठलाही पक्ष कुठलीही आघाडी शेतकऱ्यांच्या बाजूनं बोलायला तयार नाही, शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला तयार नाही. आणि आमचा पक्ष हा पूर्णपणे 100% शेतकऱ्यांच्यासाठी वाहून घेतलेला पक्ष आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण सोबत राहणार. यापूर्वीचे अनुभव काय फारसे चांगले नाहीत, त्यामुळे त्याचा सखोल विचार करावा लागेल. मुख्यमंत्री असून दे, कुणी असून दे, आता आमचा कुणावरच विश्वास राहिलेला नाही. कृती करून पहिल्यांदा दाखवावी, सिद्ध करावं की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचे आहोत. हे शेतकऱ्यांच्या बाजूचे आहेत तर मग उसाचे पैसे का मिळत नाहीत? मग डोळ्यासमोर शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन का तोडलं जातं? त्याचा आम्हाला काही फारसा परिणाम झालेला वाटत नाही, कारण तो एक सामान्य कार्यकर्ता होता आणि ती विद्यार्थी चळवळीतला होता. म्हणजे जे युवक किंवा ज्येष्ठामधला सुद्धा नव्हता, तो विद्यार्थी चळवळीत काम करत होता. आता तो एवढा लहान कार्यकर्ता उद्धव ठाकरेंना महत्त्वाचा वाटत असेल तर त्यांच्या चोखंदळपणाबद्दल दाद द्यावी लागेल. नाही, याच्याबद्दल वेळोवेळी आम्ही स्पष्ट केलेलं आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये कोल्हापूरला जी स्वाभिमानीची राज्य कार्यकारिणी झाली त्याचवेळी आम्ही महाविकास आघाडीचे सगळे संबंध तोडलेले आणि त्यावेळी महाविकास आघाडी सत्तेवर होती, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर कुठल्याही आघाडीमध्ये जाण्याच्या संदर्भामध्ये त्याच्यानंतर 2 राज्य कार्यकारिणी झाल्या, पण आमचा कधीच विचार झालेला नाही. आणि सध्या आम्ही कुठल्याच आघाडीशी संबंधित नाही आहे. आपली भूमिका शेतकऱ्यांची. त्याचा तो कायदा होता, परंतु तो त्या कायद्यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दुरुस्ती केलेली होती आणि ती दुरुस्ती मागं घेऊन नियमानुसार कायद्यानुसार शेतकऱ्याला एक रकमी FRP मिळावी यासाठी आम्ही सीझनच्या सुरुवातीलाच आंदोलन केलेलं होतं. आणि त्यासाठीच 29 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांच्याबरोबर एक व्यापक बैठक झालेली होती. त्या बैठकीमध्ये महाविकास आघाडी सरकारनं दुरुस्त केलेलं जे आहे ते मागं घेतो आम्ही आणि एक रकमी FRP शेतकऱ्यांना देण्यात येईल असं आम्ही आदेश काढतो असं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. त्याचे माझ्याकडं प्रोसिडिंगसुद्धा आहे, मिनिट्स माझ्याकडे आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर अजून सरकारनं तशा प्रकारचा आदेश काढलेला नाही. याचा अर्थ अजून मागचेच धोरण चालू आहे. खरं तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, कारण एवढे सगळे प्रश्न असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला अगदी विरोधी पक्षाला सुद्धा वेळ नाही आणि सत्ताधारी तर ते त्यांच्याच याच्यामध्ये मशगूल आहेत, पण विरोधी पक्षाला सुद्धा वेळ नाही. म्हणूनच उद्याचा आम्हाला राज्यव्यापी हे आंदोलन करावं लागतं. भागवाईज वेगवेगळे आकडे आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा काही कारखान्यांचं शेवटचा 15वडा राहिलेला आहे आणि त्यामुळं एक कमी वेळेमध्ये जास्त गाळप झाल्यामुळं ऊसाचे आकडे थकबाकीचे आकडे जास्त दिसतात. पण काही कारखाने असे आहेत की कारखाना सुरू झाल्यापासून पैसे दिलेले नाहीत. काही कारखाने असे आहेत की त्यांनी तुकड्याने पैसे दिलेले आहेत, त्यामुळं हा आकडा कमी जास्त दिसतो. माजी स्थायी सभापती चेतन नरोटे यांनी महापालिका अंदाजपत्रकावर प्रतिक्रिया देताना आयुक्तांनी कर वसुलीवर भर द्यावा, 5% कर वाढीचा जो बोजा सोलापूरकरांवर लादण्यात आला आहे तो मागे घ्यावा यासह विविध सूचना महापालिकेला केल्या आहेत.
महानगरपालिकेचे 1075 कोटींचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सोमवारी माध्यमांसमोर सादर केले. या बजेटमध्ये 5% तर वाढीचा बोजा सोलापूरकरांवर लादण्यात आला आहे. तसेच तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर यांनी मांडलेल्या बजेटपेक्षा 40 कोटीने कमी बजेट यंदा मांडण्यात आले आहे. त्यावर काँग्रेस शहराध्यक्ष तथा महापालिकेचे माजी स्थायी सभापती चेतन नरोटे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी कर वसुलीवर भर द्यावा, 5% करवाढीचा बोजा सोलापूरकरांवर लादण्यात आला आहे तो मागे घ्यावा यासह विविध सूचना महापालिकेला केल्या आहेत. वसुली कुठलीही समाधानकारक नाही, त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. 5% टॅक्स वाढत असताना मी म्हणेल की मागच्या वेळेस घन कचऱ्यावर तुम्ही पैसे वाढवलेले आहेत. घन कचऱ्यावर घरगुतीला 500 आणि कमर्शियल 1200 रुपये असं तुम्ही त्याने टॅक्स वाढवलेला आहे. गेल्या वर्ष नवीन जवळजवळ नोटीस आलेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही टॅक्स वाढवलेला आहे. या शहरामध्ये टॅक्स महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त टॅक्स येत आहे असं मला वाटतं. मी एक तसं दुसरी विनंती करेन की सोलापूर शहरामध्ये तुम्ही नळपट्टी 365 दिवसाला पाणीचे नळपट्टी घेता आणि 100 दिवस तुम्ही पाणी देता. हे देखील कुठं तर ह्याचा विचार झाला पाहिजे. घन कचऱ्याच्या माध्यमातून तुम्ही घंटागाडी घन कचऱ्याला एवढे पैसे शासनाने दिले, आम्ही बजेटमध्ये दिले, तुम्ही सांगितलं की दररोज घंटागाडी येईल. आज कचऱ्याचा साम्राज्य सोलापूर शहरामध्ये झालेला आहे. जागोजागी कचरा ह्या ठिकाणी कचरा जागोजागी दिसतंय, तर वेळेवर आता गाड्या देखील यायला तयार नाहीत. तर हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यावर आयुक्त साहेबांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. वास्तविक आता अनेक त्यांच्यावर सल्लागार असतील किंवा इतर जे लोक आहेत जुने, त्यांना बोलून सल्ला मसलत केलं पाहिजे की जेणेकरून कसं उत्पन्न वाढेल. या सोलापूर शहरामध्ये उत्पन्नाच्या बाबतीत काय काय आहेत ह्याचा आपण शोध घेतला पाहिजे. बांधा वापरा हस्तांतर, नवीन जागा, नवीन उत्पन्न तुम्हाला करायचं असेल तर तशा स्कीम तुम्ही बांधा वापरा हस्तांतर करा. महानगरपालिका अनेक जागा पडून आहेत, काय जागावर अतिक्रमण आहे, काय जागा सोलापूर शहरामधल्या मध्यवर्ती आहेत, तिथं देखील बांधा वापरा हस्तांतर करा. अशा नवीन उत्पन्नाचे शोध आयुक्त साहेबांनी घ्यावेत या ठिकाणी विनंती करतो. बजेटमध्ये दर कर कुठली वाढ करू नये, सोलापूर शहराला ते परवडणार नाही. हे ह्या ठिकाणी बजेट आज बघितलं, बजेट मायनस होतं, हे देखील सोलापूर शहरासाठी बरोबर नाही. त्यामुळे नवीन उत्पन्नाचे आपण शोध ह्या ठिकाणी बघावेत ही या ठिकाणी विनंती करतो. मध्य रेल्वे आणि भारतीय पोस्ट यांनी हातमिळवणी करून रेल्वे पोस्ट गती शक्ती एक्सप्रेस अंतर्गत संयुक्त पार्सल उत्पादन सेवा सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या मध्य रेल्वे आणि भारतीय पोस्ट विभागाने संयुक्त विद्यमाने रेल्वे पोस्ट गती शक्ती एक्सप्रेस अंतर्गत नवीन सेवा उपलब्ध केली आहे. सदरची सेवा 20 फेब्रुवारी 2023 पासून सुरू झाली आहे. तसेच भिवंडी व्यवसाय विकास युनिट मुंबई विभागाने आणखी एक कामगिरी करत रेल्वे पोस्ट गतिशक्ती एक्सप्रेस सेवेचा भाग म्हणून संयुक्त पार्सल उत्पादनाची सेवा सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेचा मुंबई विभाग आणि भारतीय पोस्ट यांनी हातमिळवणी केली आहे. मुंबई विभागातील भिवंडी बिझनेस डेव्हलपमेंट युनिट येथून दर सोमवारी सुटणारी ही साप्ताहिक पार्सल व्हॅन सेवा असेल. पहिली सेवा भिवंडी येथून 20 फेब्रुवारी 2023 रोजी 10 वाजता सुटेल आणि बुधवारी 4 वाजता सांक्रेल गुड्स टर्मिनस हावडा येथे पोहोचणार आहे. 15 डब्यांची ही पार्सल व्हॅन इगतपुरी, भुसावळ, बडनेरा, नागपूर, इतवारी आणि झारसुगुडा येथे थांबणार आहे. भिवंडी रोड स्टेशन हे मध्य रेल्वे मुंबई विभागातील सर्वात यशस्वी व्यवसाय विकास युनिट म्हणून उदयास आले आहे आणि येथे सातत्याने उत्साहवर्धक कामगिरी दाखवली जात आहे. एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत भिवंडी रोड व्यवसाय विकास युनिटने 19.34 लाख पॅकेजेस मधून 24,728 टन पार्सल पाठवले असून त्याद्वारे 13.6 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. एप्रिल 2021 ते जानेवारी 2022 कालावधीत 12,53,000 पॅकेजेस मधून 14,946 टनांच्या पार्सलद्वारे 8.35 कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. भिवंडीचे मुंबई आणि ठाणे शहराशी जवळीक रेल्वेद्वारे JNTPT बंदराशी आणि उत्तर दक्षिण चांगली कनेक्टिव्हिटी, योग्य गोदाम आणि ई-कॉमर्स सुविधा आणि ट्रक टेम्पोसाठी पुरेशी पार्किंगची जागा यासारखे अनेक फायदे आहेत.
जे रेल्वे पोस्ट गतिशक्ती एक्सप्रेस सेवेच्या संयुक्त पार्सल उत्पादन कार्यक्रमास सुलभ करतील असेही रेल्वेने सांगितले। ही सेवा भारतीय रेल्वेने भारतीय पोस्टच्या समन्वयाने माल पाठवण्याकरता एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लॉजिस्टिक सोल्युशन्स प्रदान करण्यासाठी सुरू केली असून व्यावसायिकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे। कंदलगाव रस्त्यावर चंदन लाकडाच्या अवैध वाहतुकीवर वन विभागाने कारवाई करत 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। मौजे मंद्रुप ते कंदलगाव रस्त्यावर चंदनाच्या लाकडाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती वन विभागास मिळाली। त्या अनुषंगाने घटनास्थळी जाऊन तात्काळ पाहणी केली असता विना नंबर प्लेट वाहनाद्वारे चंदन लाकूड वाहतूक करत असल्याचे आढळून आले। यामध्ये 20 लाख रुपये किमतीचे चंदन व एक नवीन बुलेरो पिकअप वाहन असा एकूण 30 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल वन विभागाने जप्त केला असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी दीपक खलाणे यांनी दिली। मौजे मंद्रुप ते कंदलगाव रस्त्यावर चंदन लाकडाची अवैध वाहतूक करताना आरोपी हिराप्पा परशुराम भोसले, परशुराम होबळी भोसले राहणार दोघेही घाडगे वस्ती मुक्काम पोस्ट खर्डी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर, रमेश चन्नप्पा भोसले राहणार मंगळवार पेठ परीट गल्ली मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली सध्या राहणार घाडगेवस्ती मुक्काम पोस्ट खर्डी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांना ताब्यात घेतले असून सदर आरोपींनी भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 4142 व 52 अन्वये तसेच महाराष्ट्र वन नियमावली 2014 चे कलम 37, 41, 47 व 55 चे उल्लंघन केले आहे। सदर आरोपींवर वन गुन्हा नोंदवला असून पुढील तपास वनपाल शशिकांत एकनाथ सावंत करत आहेत। सदरची कारवाई सोलापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षण रोहियो लक्ष्मण आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक खलाणे, वनपाल शशिकांत सावंत, शंकर कुताटे, वनरक्षक तुकाराम बादणे, अनिता शिंदे, गंगाधर कणबस, वाहनचालक कृष्णा निरवणे, आनंद भडकवाड, नितीन सराटे यांच्या पथकाने केली आहे। शिवजयंती मिरवणुकीमध्ये ध्वनिक्षेपकाच्या आवाजाच्या मर्यादेचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या 4 शिवजयंती उत्सव मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रविवारी शहरात भव्य अशी सांगता मिरवणूक निघाली होती। या 4 शिवजयंती उत्सव मंडळांवर गुन्हे दाखल झाले आहेत। या मिरवणुकीत सामील होणाऱ्या मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी यांना मिरवणुकीमध्ये त्यांच्या वाद्यांच्या आवाजाची तीव्रता नियमाप्रमाणे ठेवण्याबाबत लेखी सूचना दिल्या होत्या, परंतु त्या सूचनांकडे मिरवणुकीतील बहुतांश मंडळांनी दुर्लक्ष केले। मिरवणुकीमध्ये ध्वनिक्षेपकाच्या आवाजाच्या मर्यादेचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या 4 शिवजयंती उत्सव मंडळांवर फौजदार चावडी पोलीस ठाणे व जौडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापूर येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। मिरवणुकीमध्ये वापरण्यात आलेली वाहने, ध्वनिक्षेपक, जनरेटर इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडील राजेंद्र करणकोट तसेच त्यांच्या पोलीस स्टाफने केली आहे। सिद्धेश्वर केसरी सोलापूर 2023 चा मानकरी पैलवान कौतुक ढाफळे हा ठरला। सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेनिमित्त सिद्धेश्वर आखाडा येथे भगवा आखाडा तालीम संघाच्या वतीने सिद्धेश्वर केसरी सोलापूर 2023 चे भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन केले होते। प्रारंभी या मैदानाचे व सिद्धेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन खलिफा दत्तात्रय कोलारकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी राष्ट्रीय पैलवान नितीन खुर्द, सिद्धेश्वर केसरी पैलवान गोपीनाथ घोडके, मराठवाडा केसरी पैलवान अतिश मोरे, महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अर्जुन साठे, शंकर गुंगेवाले, श्रीराम पाटील, विश्वराज चाकोते, पैलवान रोहित इगवे, पैलवान श्याम शिंदे, श्रीशैल बनशेट्टी, आमदार नरसिंग मेंगची, पंकज माळी, दत्तात्रय शिंदे, सोमनाथ जगनाईक उपस्थित होते। या मैदानात 100 रुपयापासून लहान कुस्त्यांसह सुरुवात झाली, तर मोठी कुस्ती शेवटची रक्कम रुपये 1 लाख रुपये व सिद्धेश्वर केसरी सोलापूर 2023 या किताबाची लढत पैलवान कौतुक डाफळे विरुद्ध पैलवान महारुद्र काळेले यांच्यात झाली। या अटीतटीच्या लढतीत पैलवान कौतुक डाफळे यांनी पैलवान महारुद्र काळेलवर मात करून सिद्धेश्वर केसरी सोलापूर 2023 चा बहुमान पटकावला।
पैलवान कौतुक यास माजी मंत्री तथा आमदार माननीय विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते सिद्धेश्वर केसरीची गदा व रोख रक्कम देण्यात आली। यावेळी पैलवान युवराज सरवदे, पैलवान राजकुमार खरात, पैलवान धीरज सरवदे, माननीय पांडुरंग परळकर, अंबादास शेळके, नीरज यादव, नागेश खरात उपस्थित होते। या कुस्ती मैदानासाठी प्रमुख पाहुणे आमदार प्रणितीताई शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, नाना काळे, नगरसेवक सुनील कामाठी, सुरेश वाले, नगरसेवक अमर पुदाले, जयवंत सलगर, नगरसेवक शिवानंद पाटील, लक्ष्मण जाधव, पैलवान विष्णू निकंबे आदी मान्यवर उपस्थित होते। केगावचे आंतरराष्ट्रीय पैलवान सौरभ मधुकर इगवे यांनी पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती विभागात 57 किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला। या मैदानासाठी आयोजक पैलवान अमर दुधाळ, युवराज शेळके, पैलवान शिवाजी परळकर, पैलवान महेश कोळी, पैलवान विश्वनाथ बारसे, पैलवान ज्योतिसिंग मनसाबाले, पैलवान भैरू मोरे यांनी परिश्रम घेतले। कुस्ती पंच म्हणून प्राध्यापक पैलवान धनराज भुजबळ, वस्ताद दशरथ मिसाळ, पैलवान विठ्ठल कलागते, पैलवान चौबलसिंग मनसाबाले, वस्ताद वैजनाथ जाधव, पैलवान आप्पा साखरे यांनी काम पाहिले। अमर दुधाळ पडलो असताचा पट्टा एक असल हिरा मानाचा तुरा डोक्याला डोकं भिडलं आणि डोक्यातल्या विचाराने कुस्तीला प्रारंभ आहे। कमी दिवसामध्ये ज्यादा प्रगती केलेला पैलवान नागेश कलागते, भगवा कला सोलापूर, बाकीच्या दमू नका, शांतता राखा। 4 नंबरची कुस्ती पोटोची भगवा कला सोलापूरचा पैलवान नागेश कलागते जाईल तिथं विजय होतोय। हे झाले ठका ठका आणि कुस्ती जरी निकाली झाले, राजकुमार खरात पैलवान ग्रुप महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष यांच्याकडून 1000 रुपये टाळ्या वाजवा की टाळ्या जरा। याला सत्पात्री दान म्हणतात, सत्पात्री दान। पात्र बघून दान करायचं भानाचं असतं, नाहीतर एका रात्रीमध्ये 50,000 रुपये उधळतात आणि पापाचे धडे होतात, मुंडी खाली घालून येतात। रात्री मी टिंब ठिकाणी गेलो होतो, 50,000 खर्च झाले म्हणतात। अहो इथं मर्दून गेले पुरुषार्थ जोपासा, पैलवानाच्या खुराकाला पैसा खर्च करा, त्याच्या दुधाला त्याच्या खुराकाला पैसा खर्च करा। रात्री झोप तुम्हाला चांगले लागण्याशिवाय राहणार नाही। राष्ट्रीय विंटर गेममध्ये श्रेया क्षीरसागरला रौप्य पदक मिळाले असून आरोग्य विभागाच्या वतीने तिचा गौरव करण्यात आला। देशाचे प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून जम्मू आणि काश्मीर येथे 3ऱ्या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धेत श्रेया राजेश क्षीरसागर हिने 2रा क्रमांक पटकावला आहे। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनिया बागडे यांच्या हस्ते श्रेया हिचा गौरव करण्यात आला। विंटर गेम 2023 चे गुलमर्ग येथे 10 ते 14 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते। विंटर गेम आईस स्केटिंग या गेममध्ये महाराष्ट्राने 2रा क्रमांक मिळवला। कुमारी श्रेया राजेश क्षीरसागर ही जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षा सुरेखा जवळकर यांची कन्या आहे। श्रेया ही केंद्रीय विद्यालयामध्ये 8वीत शिकत आहे। श्रेयाला उत्कृष्ट खेळाबद्दल सिल्वर मेडल मिळाल्याबद्दल महाराष्ट्र जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी महासंघातर्फे सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पवार, महासंघाच्या उपाध्यक्षा सुरेखा जवळकर, प्रमोद कुमार भमाणे, शर्मा आदी उपस्थित होते। बेळगावमध्ये प्रसिद्ध अशा अनघोळ येथे मुंबईच्या बालरंगभूमी अभियानद्वारे पहिल्या बेळगाव बालनाट्य संमेलनाचे प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांच्या उपस्थितीत सांगता समारंभ रविवारी संपन्न झाला। याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, मला वडिलांनी 6वीत असताना बालनाट्याच्या कार्यशाळेत घातलं, यामुळे माझा बालनाट्याशी संबंध आला। आपल्याकडे बालनाट्याची फार सुंदर परंपरा आहे। गेल्या काही दिवसात माझ्या लक्षात आले की बालनाट्याची परंपरा संपली आहे। लहान मुलांसाठी आपल्याकडे चित्रपट नाहीत, मालिका नाही, काही नाही। आपण मुलांसाठी काही करत नाही। समाज म्हणून आपण मुलांसाठी काही करत नाही, ही फार गंभीरपणे करण्यासारखी गोष्ट आहे। पुण्यात मुलांना खेळायचं असेल तर दुर्दैवाने मैदान नाही। इथूनच मुलांना दुर्लक्षित करण्याची सुरुवात होते। उत्तम बाग नाही जिथे मुले खेळू शकतील। मुलांनी खेळायचे नाही असे आपण ठरवले आहे। कोरोनाच्या काळात आपण मुलांना
मोबाईलमध्ये शिक्षणासाठी घातले. आता ते त्यातून बाहेर पडणे अवघड गोष्ट झाली आहे. मी लहानपणी जी बालनाटके पाहिली त्यांची छबी आजही मनावर ताजी आहे. आपल्याकडे बालनाट्य लिहिणारे लेखक तयार होणे फार आवश्यक आहे, जे मुलांच्या भूमिकेतून नाटकाकडे बघतील. आपल्याकडे जो शहाणपणा शिकवण्याचा अट्टहास आहे तो नाटकातून बाजूला व्हायला हवा. घरी आई बाबा शहाणपणा शिकवतात, शाळेत शिक्षक शिकवतात, परत आता नाटकातही शहाणपणा शिकवायचा आहे. मुलांना एक सकस मनोरंजन पाहिजे. नाटकाने मुलांना आनंद दिला पाहिजे. नाटकाने मुलांची करमणूक केली पाहिजे. हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा मुले नाटकाकडे येतील. बेळगावच्या अनघोळ येथील संत मीरा हायस्कूलमध्ये सकाळच्या प्रहरात आयोजित करण्यात आलेल्या 4 कार्यशाळांमध्ये मुंबई, बेळगाव, कोकणातील मान्यवर नाट्य कलावंतांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये बेळगावमधील 25 विविध विद्यालयातील 300हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. 60 विद्यार्थ्यांच्या गटात घेण्यात आलेल्या कार्यशाळेत दिलेल्या विषयांवर विद्यार्थ्यांनी विविध नाटके सादर केली. गेले 2 दिवस बेळगावातील अनेक विद्यार्थ्यांना नाट्य संमेलनात प्रशिक्षणासोबतच विविध बालनाट्य पाहण्यासाठी मशगूल होते. यासोबत त्यांनी अभिनेते सुबोध भावे, अभिनेत्री सई लोकूर, प्रसाद पंडित, संमेलन अध्यक्ष मीनाताई नाईक, बालरंगभूमी अभियान मुंबई, फुलोरा नाट्य संस्थेच्या अध्यक्षा वीणाताई लोकूर, अखिल भारतीय नाट्य परिषद बेळगाव अध्यक्षा संध्या देशपांडे, डॉक्टर राजेंद्र चव्हाण, देवदत्त पाठक आदी उपस्थित मान्यवरांसोबत चर्चा करून मनसोक्त आनंद लुटला. पहिल्या गटातील कार्यशाळेत देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर यांनी मुद्राभिनय, संघर्ष, कथानकाचं बीज, कथानक आणि उपकथानकाची जोडणी, खलप्रवृत्ती अशी विविध कौशल्ये घेतली. ती कौशल्ये देहबोली, संवाद, विसंगती, अभिनयाने विद्यार्थ्यांनी उत्साहात केली. सभोवतालची माणसे, आजूबाजूला घडणाऱ्या घटना, चांगल्या गोष्टी कृतीत आणणे आदी स्वतःच्या अभिनय कौशल्यासाठी उपयोग करावा हेही कार्यशाळेत सांगण्यात आले. यात मुलांशी पत्रकार शीतल कर्देकर, प्रफुल्ल फडके आणि संतोष खामगावकर यांनी संवाद साधला. दुसऱ्या गटाचे संचालन राजेंद्र चव्हाण यांनी केले तर जितेंद्र रेडकर, ओम कृष्णाजी यांनी त्यांना मदत केली. राजेंद्र चव्हाण यांनी विद्यार्थ्यांकडून विविध नाटकांचे सादरीकरण करून घेतले. या मुलांशी पत्रकार कपिल प्रभू, अतुल कुलकर्णी, नितीन फणसे, राम कोंडिलकर यांनी संवाद साधला. गट क्रमांक 3 मधील मुलांचा वर्ग भरत मोरे आणि मयुरी मोहिते घेत होते. त्यांना समीना सावंत आणि प्रसाद सावंत यांनी मदत केली. यातील मुलांशी पत्रकार विनीत मासावकर, युवराज अवसरमल, योगेश घाग, अभिजित जाधव यांनी संवाद साधला. गट क्रमांक 4चे नेतृत्व नयना डोळस, भरत मोरे, मयुरी मोहिते, लीला हडप यांनी केले तर नीता कुलकर्णी, अर्चना ताम्हणकर यांनी त्यांना मदत केली. चौथ्या गटात शिक्षक आणि पालकांची वेगळी कार्यशाळा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या संध्या रायते यांनी घेतली. शिक्षक आणि पालकांच्या कार्यशाळेत पालक शिक्षक संवाद, वाचक अभिनय, भूमिकेचे बाह्यरूप, निरीक्षण आदींबाबत मार्गदर्शन केले. मदतनीस म्हणून श्रीकांत आदोके यांनी कार्य सांभाळले. यात सहभागी शिक्षक पालकांशी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र पाथरे, नरेंद्र कोठेकर, सौमित्र पोटे यांनी संवाद साधला. दुपारच्या सत्रात शिरगाव हायस्कूल शिरगाव यांच्या विद्यार्थ्यांनी धरतरी तसेच नाट्यसंस्कार कला अकादमी पुणे यांनी जीर्णोद्धार तर रंगभूमी अभियान तळेगाव यांनी माझी माय ही बालनाट्ये सादर केली. यावेळी लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे, बेळगाव येथील प्रख्यात अभिनेते प्रसाद पंडित, अभिनेत्री सई लोकूर, संमेलन अध्यक्ष मीना नाईक, वीणा लोकूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. बालनाट्य सुरू होण्यापूर्वी ज्येष्ठ संपादक प्रफुल्ल फडके आणि पत्रकार शीतल कर्देकर यांनी संमेलनाच्या अध्यक्षा मीना नाईक यांची प्रकट मुलाखत घेतली तर अभिनेत्री सई लोकूर आणि वीणा लोकूर यांची प्रकट मुलाखत पत्रकार विनीत मासावकर आणि कपिल प्रभू यांनी घेत त्यांचा बालनाट्य रंगभूमीवरील प्रवास उलगडवून दाखवला. मुंबईच्या बालरंगभूमी अभियान संस्थेतर्फे पहिल्या बेळगाव बालनाट्य संमेलनाचे आयोजित करण्यात आलेल्या बालनाट्य संमेलनास अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बेळगाव आणि फुलोरा बेळगाव या संस्थांनी सहकार्य केले. संमेलनाध्यक्ष मीना नाईक, उद्घाटक सई लोकूर, स्वागताध्यक्ष संध्या देशपांडे, बालरंगभूमी अभियान अध्यक्ष वीणा लोकूर, अभियानाचे उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, सचिव देवदत्त पाठक, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा सामाजिक शैक्षणिक कार्यक्रम घेऊन तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा सामाजिक शैक्षणिक कार्यक्रम घेऊन तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रविवार 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन गावातील बाल विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गावातील मुस्लिम समाजातील तरुणांच्या वतीने मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन गावातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विक्रमी 125 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये प्रामुख्याने महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. सायंकाळी 6 वाजता गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची भाषण स्पर्धा संपन्न झाली. यावेळी उपस्थित रहिवाशांनी विद्यार्थ्यांवर बक्षिसांची बरसात केली व त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. गावातील सर्वसामान्य कुटुंबातील कॅन्सरग्रस्त लहान मुलीच्या उपचारासाठी मिरवणुकीचा अवांतर खर्च टाळून 21,000 रुपयांची रोख मदत तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद यांच्या हस्ते देण्यात आली व शिवजन्मोत्सव सोहळ्याचा समारोप करण्यात आला. या सर्व कार्यक्रमासाठी स्वराज्य प्रतिष्ठान व शिवजन्मोत्सव सोहळा समितीने परिश्रम घेतले. स्वर्गीय माणिक पोद्दार लर्न स्कूल वाढोणा येथे वार्षिक स्नेहसंमेलन हमारी धरोहर 2023 मोठ्या उत्साहात संपन्न झाले. स्वर्गवासी माणिक पोद्दार लर्न स्कूल वाढोणा येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात 17 फेब्रुवारी रोजी संपन्न झाले. विद्यार्थ्यांचा दिमागदार सोहळा म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन हमारी धरोहर 2023 हा कार्यक्रम शाळेच्या परिसरामध्ये पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रिसोड येथील ठाणेदार देवेंद्र सिंह ठाकूर, API सेनगाव येथील दीक्षा लोकडे, माउंट लिटोरा जी स्कूल हिंगोलीचे अध्यक्ष कैलास बांगर, विदर्भ पब्लिक स्कूल मालेगावचे अध्यक्ष जगदीश काळे, कानडे इंटरनॅशनल स्कूल वाशिमचे अध्यक्ष ज्योती मॅडम, वर्ड स्कूल वाशिमचे अध्यक्ष दळवी सर, पोद्दार जम्बो किड्स चिखलीच्या मुख्याध्यापिका मेहजाबी पठाण, राजस्थानी पोद्दार लर्न स्कूल परळी येथील प्राचार्य मंगेश काशीद, स्वर्गवासी माणिक पोद्दार लर्न स्कूल वाढोणा अध्यक्ष विनायकराव जाधव, ज्योती जाधव, सचिन मापारी, सीमा मापारी, सुधीर राठोड, कार्तिक बांगर, अजय बांगर, अमोल शुक्ला, बसवराज जगाये, नरगीस अंजुम, पवन जाधव उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता व माणिकराव जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला गणेश वंदनेने सुरुवात झाली. एकूण 14 गाण्यांचा आविष्कार प्रत्येक राज्यानुसार हमारी धरोहर या संकल्पनेत दाखवण्यात आला. गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर, आसाम, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक यासोबतच शिवतांडव अशा विविध कलागुणांनी नटलेल्या परंपरेचा या ठिकाणी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेतील विद्यार्थिनी वेदिका शिंदे, इशिता मेहता, श्रिया हवा, देवांग कोठारी, श्रेया नरावडे, शिवम गायकवाड यांनी केली. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन सुद्धा शाळेतील चिमुकल्यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप आभार शाळेतील शिक्षक विजय खंडारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे वार्तांकन अभयकुमार औंढेकर यांनी केले. अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ तेरची संपूर्ण दुकाने कडकडीत बंद ठेवून तेरच्या नागरिकांकडून निषेध व्यक्त करण्यात आला. अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ तेरची संपूर्ण दुकाने कडकडीत बंद ठेवून नागरिकांकडून निषेध व्यक्त करण्यात आला. मागील काही दिवसांपूर्वी वैयक्तिक आर्थिक देवाणघेवाणीवरून लोबाजी बगाडे व नाईकवाडी यांच्यात भांडण झाले होते. वैयक्तिक झालेल्या भांडणाचे स्वरूप अॅट्रॉसिटी गुन्ह्यात झाले. दिनांक 15 फेब्रुवारी रोजी ढोकी पोलीस स्टेशन येथे अॅट्रॉसिटीसह विविध कलमांनुसार सुहास रतन नाईकवाडी, गुड्डू रतन नाईकवाडी, गणेश नाईकवाडी, बंडू कांबळे यांच्याविरुद्ध सिंधू बगाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैयक्तिक भांडणाचे स्वरूप जातीवादावर नेऊन अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग करून काही समाजकंटक समाजामध्ये तेढ निर्माण करत असल्यामुळे तेर येथील व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी दाखल झालेल्या अॅट्रॉसिटी गुन्ह्याच्या निषेधार्थ शुक्रवार 17 फेब्रुवारी रोजी तेर बाजारपेठा कडकडीत बंद ठेवून कसलीही हिंसा न करता शांततेत निषेध व्यक्त केला. तेर बीटचे बीट अंमलदार प्रदीप मुरळीकर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनावर प्रतिष्ठित नागरिकांसह सर्वच पक्षातील 325 नागरिकांच्या सह्या आहेत. महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 पासून बेमुदत संप पुकारला आहे. महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी 20 फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे. राज्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या रास्त मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संप पुकारला आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शासनाच्या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना 7व्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार 10, 20, 30 वर्षानंतरच्या लाभाची योजना लागू करणे, 1410 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करणे, आजपर्यंतचा फरक देणे, 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे या मागणीसाठी महासंघाच्या आदेशानुसार महाविद्यालयाचे सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपात सहभाग नोंदवला आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे महाविद्यालयीन कामकाजावर परिणाम झाला आहे. या बेमुदत संप आंदोलनात महाविद्यालयातील नखाते एस.बी. माने दत्तात्रय, एस.एस. माने, पाटील पवन, ए.व्ही. जाधव, व्ही.जे. देशमुख, संतोष तोरसल्ले, नामदेव गाडीवान, सुरेश सोनकांबळे, महादू शिंदे, एस.पी. सुरवसे, जी.व्ही. वाकळे, डी.एम. खांडेकर, यू.टी. तोरकड, भागवत पवार, शेख आतिक यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. या आंदोलनास महाराष्ट्र महाविद्यालयातील प्राध्यापकांनीही पाठिंबा दिला आहे. आजचा हा शिक्षकेतर कर्मचारी संप महाराष्ट्र विद्यापीठ व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशानुसार हा संप पुकारण्यात आलेला आहे. 20 तारखेपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे. यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहेत. सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजना जे रद्द केलेली आहे ते शासनाने तो शासन निर्णय पुनर्जीवित करून पूर्ववत लागू करावा. 7व्या वेतन आयोगानुसारच्या ज्या तरतुदी आहेत 10, 20, 30 वर्षानंतरच्या लाभाची योजना लागू करावी. तसेच 7व्या वेतन आयोगानुसार जे वंचित असलेले जे 1410 विद्यापीठाचे शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी थकबाकीसह 7वा वेतन आयोग लागू करावा. तसे 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी गृहीत धरून त्या आधारे 7व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू करावी. अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती तेरमध्ये विविध ठिकाणी सार्वजनिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती तेरमध्ये विविध ठिकाणी सार्वजनिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी चौक मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंतीचे अध्यक्ष राजेश अंबड, उपाध्यक्ष प्रवीण फंड यांच्या उपस्थितीत जिजाऊंच्या लेकींच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. जुनी ग्रामपंचायत परिसरातील शिवजयंती सोहळ्याचे अध्यक्ष अण्णा शेळके, उपाध्यक्ष रियाज कबीर यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद माजी उपाध्यक्षा सौ अर्चनाताई पाटील, शिवाजीराव नाईकवाडी, सरपंच दीदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, नूतन सोसायटी चेअरमन सतीश कदम या मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. नरसिंह वेस येथील शिवजयंती सोहळ्याचे अध्यक्ष निखिल पांगरकर, उपाध्यक्ष तुषार बुके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 111 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर शेकडो नागरिकांच्या आरोग्य तपासणी करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांसाठी शिवजयंती निमित्त वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी अफजल खान वधाची नाटिका सादर करून सर्व शिवप्रेमींची मने जिंकली. गावातील मुख्य रस्त्यावर वेगवेगळी कलापथके सादर करून मिरवणुकीने जयंतीची सांगता करण्यात आली. यावेळी माजी सरपंच महादेव खटावकर, बाबूराव नाईकवाडी, इतिश चौगुले, किरण फंड, संतोष थोरसरे, पवन गोरे, अविनाश आगाशे, राम कोळी, आबा देशमुख, किरण कदम, अवी इंगळे तसेच इतर नागरिक शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. 12वीच्या बोर्ड परीक्षेला मंगळवारी मोठ्या उत्साहात झाली सुरुवात. कोरोनानंतर विद्यार्थ्यांनी अनुभवले बोर्ड परीक्षेचे टेन्शन. ढोल ताशांच्या गजरात झाले विद्यार्थ्यांचे स्वागत.
शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी आक्रमक. राज्यातील विविध जिल्ह्यात बुधवारी चक्काजाम आंदोलन करण्याचा दिला इशारा. सोलापूरकरांवर लादलेला करवाढीचा बोजा मागे घ्यावा. कर वसुलीसह उत्पन्न वाढीवर लक्ष देण्याचे माजी स्थायी सभापती चेतन नरोटेंनी केले आवाहन. चंदन लाकडाच्या अवैध वाहतुकीवर वनविभागाची कारवाई. मंद्रुप कंदलगाव रस्त्यावर 30 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. आणि शिवजयंती मिरवणुकीमध्ये ध्वनिक्षेपकाच्या मर्यादेचे वारंवार केले उल्लंघन. 4 शिवजन्मोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल करत साहित्य केले जप्त. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.